ब्रिगेडियर महाजन सर, आपण म्हणू शकतो की ब्रह्मोसचा वापर करण्यात आलेला आहे, ब्रह्मोसचा वापर केला जाऊ शकतो अशा ठिकाणी? ब्रह्मोसचा वापर नक्कीच केला जाऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारची मिसाईल्स आहेत आणि प्रत्येक मिसाईलची वेगवेगळी रेंज असते. तर सध्या ही जी टार्गेट्स आहेत ही म्हणजे 100-150 किलोमीटरच्या आतली होती. तर त्याच्यामुळे त्यांनी वापर केलेला आहे या स्काल्प मिसाईलचा. आपल्याकडे अजून भरपूर मिसाईल आहे. ब्रह्मोस आहे, आपल्याकडे आकाश आहे, अग्नि-1 आहे, अग्नि-2 आहे. ही अग्नि-2 ग्राउंडनी फायर करता येतात किंवा विमानातनं सुद्धा फायर करता येतात, शिपवरनं सुद्धा फायर करता येतात. म्हणजे अनेक इव्हन पाणबुडीच्या मधून सुद्धा फायर करता येतात. तर अनेक पद्धती उपलब्ध आहेत. परंतु सध्या एवढं नक्की ब्रिगेडियर महाजन सर, अत्यंत महत्वाची माहिती तुमच्याकडून मिळताना पाहायला मिळते. ब्रह्मोस जगातलं सर्वोत्तम असं क्षेपणास्त्र भारताजवळ आहे आणि ही संधी होती भारताला क्षेपणास्त्राची टेस्टिंग करण्याची आणि जगाला सांगण्याची की आम्ही सर्वोत्तम असं क्षेपणास्त्र हे जगातलं भारतानं तयार केलेलं आहे, DRDOने तयार केलेलं आहे आणि त्याच्यामुळे टेस्टिंग करण्याची ही संधी होती. भारतानं निश्चितपणे ही संधी घेतली असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. सर, तुमच्याकडून सातत्यानं आपण माहिती घेत राहणार आहोत. दिल्लीतून आपल्याला माहिती समोर येते, भारत सरकारनं या संदर्भातलं एक स्टेटमेंट जारी केलेलं आहे. काय म्हणतंय भारत सरकार? आम्ही कोणत्याही पाकिस्तानी सैन्य ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. संरक्षण मंत्रालयाचं वक्तव्य, ठिकाणांची निवड करण्यात आली, ती उद्ध्वस्त करण्यात आली. ही मुख्यतः जी दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प्स होती त्यांच्यावरच हल्ला करण्यात आलेला आहे. कोणत्याही सिव्हिल भागात, नागरी भागामध्ये हल्ला करण्यात आलेला नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जबाबदार असलेल्यांना उत्तर देण्यासाठी म्हणून हल्ला करण्यात आलेला आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूर संदर्भातली सविस्तर माहिती आम्ही काहीच वेळात उपलब्ध करून देऊ असंही संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आम्ही कोणत्याही पाकिस्तानी सैन्य ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. संरक्षण मंत्रालयाने स्पष्टपणे माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. राजनाथ सिंग यांचं वक्तव्य, यांच्याकडून येणारी माहिती आपण बघू शकतोय. भारतानं स्पष्ट संकेत दिलेले आहे, युद्ध नागरिकांविरोधात नाही, युद्ध सैन्याविरोधात नाही, युद्ध हे दहशतवाद विरोधातलं आहे. युद्ध दहशतवाद विरोधातला आहे आणि दहशतवादी ठिकाणांवर, दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पवर या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे. हे भारत सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतो संरक्षण मंत्रालयाची माहिती उपलब्ध होते. आपण दिल्लीला जाऊयात. आपले प्रतिनिधी प्रमोद आहेत आपल्याबरोबर. प्रमोद, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती, भारतानं स्पष्टपणे संकेत दिलेला आहे, हल्ला, युद्ध हे दहशतवाद विरोधातलं आहे, युद्ध हे पाकिस्तान विरोधातलं किंवा युद्ध हे कोणत्याही नागरिकांविरोधातलं किंवा युद्ध हे मुस्लिमांविरोधातलं नाही, तर हे दहशतवाद विरोधातलं आहे आणि याचे स्पष्ट संकेत संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलेले आहे. प्रमोद, संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलेलं आहे की हे जे आम्ही जे हल्ले केलेले आहेत ते हल्ले कुठल्याही नागरिकांवरती किंवा ज्या ठिकाणी नागरी वस्ती आहे त्या ठिकाणी केलेले नाहीत. ज्या ज्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे होते ते अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही क्षेपणास्त्र डागलेले आहेत, अशा पद्धतीची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून दिली गेलेली आहे. हिजबुल असेल, लष्कर-ए-तैयबा असेल, यासह ज्या दहशतवादी संघटना होत्या त्यांचा तळ पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये, POK असेल किंवा पाकिस्तानमधील ज्या ज्या ठिकाणी होता तो उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही फक्त क्षेपणास्त्र डागलेले आहेत, अशा पद्धतीची माहिती भारतीय लष्कराकडून दिली गेली आहे. भारतानं ज्या दिवशी पहलगाम दहशतवादी हल्ला झालेला होता तेव्हापासून स्पष्ट केलेलं होतं की आमचं युद्ध किंवा आमचा जो विरोध आहे तो कुठल्याही नागरिकांना नाहीये, तर ज्या ठिकाणी म्हणजे सीमेच्या पलीकडून जो दहशतवाद बोकाळला जातोय त्या दहशतवादाला. अगदी प्रमोद, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती. आपण एकदा नजर टाकूयात की कोणकोणत्या ठिकाणांवर मुख्यतः भारतानं हल्ला केलेला आहे. आपण सर्व ज्या जागा बघू शकतोय, ज्या ऑरेंज डॉट्स आपल्याला दिसत आहेत, ज्या ऑरेंज पट्ट्या आपल्याला दिसत आहेत, ज्यामध्ये मुख्यतः पहिलं आहे मुझफ्फराबाद, त्यानंतर बहावलपूर, कोटली, गलपूर, मुरीदके, भिंबर, चक, उमरू, कोटली, बाग, सियालकोट आणि पहिलं जे आपण पुन्हा एकदा वाचतोय ते म्हणजे मुझफ्फराबाद. आपण या मॅपमध्ये बघू शकतोय, या मॅपच्या माध्यमातून आपण चित्र स्पष्टपणे बघू शकतोय. जो हल्ला झालेला आहे तो प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आसपास जी ट्रेनिंग कॅम्प्स आहेत दहशतवादाची, यावर करण्यात आलेला आहे. मुख्यतः POK मध्ये हल्ला करण्यात आला आहे, पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये हल्ला करण्यात आलेला आहे. पाकिस्तानवर हल्ला नाही. पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर जे आहे तो जो भारताचा भूभाग आहे, तो भारताच्या भूभागामध्ये जे दहशतवादी लपून बसलेले आहेत, जे दहशतवादी कारवाई करतायत, अशांवर हल्ला करण्यात आलेला आहे. आणि त्याचं चित्र आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकतोय की या प्रमुख 9 ठिकाणांवर भारतानं हल्ला केलेला आहे. कोणत्याही नागरी भागामध्ये आपण हल्ला केलेला नाही असं भारत सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे युद्ध हे सैन्याविरोधातलं नाही, युद्ध हे पाकिस्तान विरोधातलं नाही, तर युद्ध हे दहशतवाद विरोधातलं आहे, हे स्पष्टपणे भारतानं या ठिकाणी
खडसावून सांगितलेलं आहे आणि हेच युद्ध हे दहशतवाद विरोधाचं आहे आणि याला पाठिंबा मिळतोय तो अमेरिकेचा. भारतानं हा हल्ला केल्यानंतर, दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर याची थेट माहिती जी आहे ती अमेरिकेला उपलब्ध करून दिलेली आहे. अमेरिकेला अजित डोवाल यांनी संपर्क साधून हल्ल्यासंदर्भातली आणि जी कारवाई केली आहे त्या संदर्भातली माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. आपण बघू शकतोय सर्वत्र जय हिंदचा नारा दिला जातोय, वंदे मातरमचा नारा दिला जातोय आणि ज्या निष्पाप अशा 26 जणांचे बळी दहशतवाद्यांनी घेतले त्याला प्रत्युत्तर, त्याचा बदला हा मुख्यतः या ठिकाणी भारताकडून घेतला जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता पाकिस्तान काय कारवाई करणार, पाकिस्तान प्रति हल्ला करणार का, याकडे सर्वांचं लक्ष असेल. इंडियन आर्मी जिंदाबाद, इंडियन आर्मी जिंदाबाद, इंडियन आर्मी जिंदाबाद, भारत माता की जय. अत्यंत महत्वपूर्ण बातमी आज दिवस उजाडला आहे. तोच अत्यंत मोठ्या अशा बातमीने 1971 नंतर थेटपणे भारतानं पाकिस्तानवर 9 ठिकाणी पाकिस्तानच्या 9 ठिकाणी या ठिकाणी हल्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या हल्ल्यांच्या माध्यमातून भारतानं स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे जगाला. दहशतवादी हल्ला हा कोणत्याही स्वरूपामध्ये भारत खपवून घेणार नाही. येत्या काळामध्ये अशा स्वरूपाची जर प्रयत्न झाला तर आज POK मध्ये हल्ला करण्यात आलेला आहे, उद्या